वडगाव येथे जागतिक मुर्दा दिन साजरा। शहादा कृषी विभाग मार्फत वडगाव येथे 5 डिसेंबर जागतिक मुर्दा दिनानिमित्ताने शेताच्या बांधावर जमीन आरोग्य पत्रिका प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येऊन यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सोडे यांनी स्थानिक बोलीभाषेत माती पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु रासायनिक खते पाण्याचा अनावश्यक वापर, पीक पद्धती, सेंद्रिय खताचा अभाव या कारणामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले असून त्यांच्या थेट उत्पादनावर विपरीत परिणाम दिसू लागले आहे। त्यामुळे जमिनीचे आरोग्य अबाधित राहावे करिता मुर्दा तपासणी करणे आवश्यक असून त्याकरिता आपल्या जमिनीचे आरोग्य पत्रिका तपासणी काढायची गरज आहे। अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण, हवामानातील बदल, दारिद्र्य निर्मूलन, शाश्वत विकास आणि मानवी कल्याणासाठी मातीचे गुणधर्म समजून माती हा एक आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे। अन्नधान्याचा 90% गरजा हे मातीमुळेच होतात, परंतु वाढवण्यासाठी मातीची गरज आहे। मातीमध्ये पाणी अडवण्याची, पाणी साठवण्याची, पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे। अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। मानवाने विज्ञान तंत्रज्ञानातून कितीही प्रगती केली असली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्मिती करता येत नाही। माती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो, म्हणून जमिनीचे क्षार कमी करण्यासाठी प्रयत्न करावा। रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर करावा। गांडूळ व कीटक यासारखे नैसर्गिक जीवसृष्टीचा उपयोग करून जमिनीमध्ये पौष्टिक वाढवावे, म्हणून जमीन सुपीकता निर्देशानुसार जमिनीची आरोग्य तपासणी करणे, साधा माती नमुना, विशेष माती नमुना, पाणी नमुना करून घेणे, त्यानुसारच औषधाची फवारणी करणे, रासायनिक खताची मात्रा देणे, पिकाची निवड करणे याबाबत सल्ला दिले। यावेळी उपकृषी अधिकारी एकनाथ साळवे यांनी महाविस्तार AIF, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, ठिबक सिंचन योजना, रब्बी पीक विमा काढणे, महाडीबीटी योजना इतर योजनेची माहिती देण्यात आली। यावेळी सरपंच दिनेश पावरा, उपसरपंच विजय सोनवणे, गाव वन समिती अध्यक्ष दिलीप पडवी, ग्रामपंचायत सदस्य पवन सुडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पावरा, माजी सरपंच रमेश पावरा, ग्रामपंचायत सदस्य कृष्ण सोनवणे, दादू पावरा, गौतम सुडे, जगदीश सोडवी, नानसिंग भील आदी शेतकरी उपस्थित होते। सातपुडा निजवानी, शहादा।